घडामोडी. सलग 16 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन रविवारी संपन्न झाले. बुधवारी सदर स्पर्धेत लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 100हून अधिक विद्यार्थी सदर चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते. तर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांनी चित्रकला स्पर्धेला जाण्यासाठी सुट्टी दिली होती. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने ठाण्याच्या जांभळी नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रविवारी 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बचत गट, महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, भटू सावंत, भाजपा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. तर दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी डॉक्टर राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे भटू सावंत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. महाराष्ट्रातील विविध भागातील महिला बचत गट व व्यावसायिकांनी बनवलेल्या दर्जेदार उत्पादनाच्या बाजारपेठेला भरघोस प्रतिसाद लाभत असून ठाणेकरांनी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ती महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर राजेश मडवी यांनी केले आहे. राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ती महोत्सव इथे या 14व्या वर्षात साजरा करण्यात येत आहे. आणि तुम्ही बघाल तर हा सर्व समावेशक असा उपक्रम आहे. त्याच्यात ग्राहक पेठ आहे महिलांसाठी, सर्व गटासाठी योग स्पर्धा, नंतर टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवायचं स्पर्धा, नृत्य स्पर्धा, असे विविध कार्यक्रम इथे घेण्यात आलेत. आणि आज त्याचाच एक भाग आपल्या छोटे छोटे चिमुकले जे मित्र आहेत त्यांच्यासाठी 7वीच्या पुढच्या मुलांसाठी आपण ज्या परिसरात राहतो ठाणे परिसरात, ते ठाणे शहर त्यांच्या दृष्टिकोनातून कसं दिसतंय, स्मार्ट आपण ठाणे म्हणतो, सुंदर ठाणे म्हणतो, तर एक त्यांच्यासाठी इथे एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. आणि बट्टूजी हे गेले 14 वर्ष अथक हा जो यज्ञ आहे त्याचे मुख्य बट्टूजी आहेत. तर मी या जितके हे 100च्या पुढे विद्यार्थी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असाच प्लॅटफॉर्म यापुढेही भविष्यात त्यांच्यासाठी असेल. 5वा दिवस आहे. रोज आपण विविध स्पर्धा उपक्रम राबवतोय. तर आज चित्रकला स्पर्धा आपण घेतलेली आहे. तर विविध शाळांमधून 100 ते 150च्या आसपास मुलं आहेत आणि वयवर्ष 7 पासून 60+ असे सगळे गट आहेत वेगवेगळे. आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि विविध शाळांमधून मुलं आलेली आहे. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे काही मुलं आहेत त्यांना शाळेनी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सुट्टी दिलेली आहे आणि त्यांची प्रेझेंटही लावलेली आहे. त्यामुळे मुलं खुश आहेत आणि खूप छान ड्रॉइंग विविध आहेत. परीक्षकांची कसोटी आहे, इतकी सुंदर चित्र काढतायत. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ठाणे शहराचा कायापालट होत असताना काही ठिकाणी ठाण्याच्या सुंदरतेला कलंक लावण्याच्या घटना घडत आहेत. ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी 2 खाडी पूल आहेत. त्यापैकी ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाल्याने तो काही वर्षापूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर तिसऱ्यांदा उभारण्यात आलेल्या नवीन खाडी पुलाचा शुभारंभ होऊन वर्ष लोटत नाही तोच या पुलाच्या फुटपाथवर लावलेल्या काचा फोडून चुराडा झालाय. वाट सरवणार ठाण्याकडून कळवाकडे ये जा करण्यासाठी पुला शेजारी पदपथ तयार करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या पदपथावर काचा बसवण्यात आल्यात. त्यामुळे या पुलाच्या आकर्षणात भर पडली होती. मात्र अनेक ठिकाणी काचा फुटल्या असून त्या ठिकाणी भगदाड पडलेली आहे. या पुलावरून जाताना पादचाऱ्यांना ये जा करताना खाली डोकावताना खाली पडण्याची भीती निर्माण झाली.
करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पदपथावरील काचा अज्ञातांनी फोडल्यात की अन्य कारणामुळे फुटल्या याबाबत ठाणे महानगरपालिकेने माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा काचा बसवण्याची मागणी कळवावासियांनी व ठाणेकरांनी केली आहे. कळवा आणि ठाण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकूण 2.40 किलोमीटर लांबीच्या नवीन कळवा खाडी पुलाचे 2022 मध्ये लोकार्पण होऊन वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात आला. त्या दरम्यान या पुलाशेजारील वाटसरूंसाठी पदपथ तयार करण्यात आला आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी अंदाजे 183 कोटीचा खर्च आला असून या पदपथावर संरक्षक काचा लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना ये जा करणे सुरक्षित वाटते. मात्र वर्षभरात या पदपथावरील काचांचा अनेक ठिकाणी चुराडा करण्यात आल्याने त्या ठिकाणी भगदाड पडले आहेत. त्यामुळे वाटसरूंना ये जा करताना खाली डोकावले असता खाली पडण्याची भीती वाटत आहे. या पुलावरून महिला, लहान मुलांची मोठी वर्दळ असते. कधी कधी मुलं धावत पळत जातात. त्यामुळे खाडीत पडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आग्रही असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आणखीन एका प्रयत्नाला यश आले. कळवा येथील यशवंतरामा तरण तलावासह क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी राज्याच्या नगर विकास विभागाने 10 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तरण तलावाच्या नूतनीकरण बरोबरच क्रीडा संकुलात टेबल टेनिस, चेस, कॅफ्टेरिया, डोरमेंटरी यासारख्या विविध सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. अहमदनगर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कळवा, दिवा, मुंब्रा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कायमच आग्रही असतात. त्याच माध्यमातून अंबरनाथ येथे शूटिंग रेंज, क्रीडा संकुल, ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव, उल्हासनगर शहरात क्रीडा संकुल, डोंबिवलीतील क्रीडा संकुल, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा येथे यशवंतरामा तरण तलाव आणि क्रीडा सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत राज्याच्या नगर विकास विभागाने यशवंतरामा तरण तलाव नूतनीकरणासह इतर क्रीडा सुविधा उभारण्यासाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर
लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात चाललेला पंजाब आणि अरुणाचल प्रदेश निर्मित मद्याचा साठा ठाणे जिल्ह्यातील नाशिक मुंबई रोडवरील कसारा नाका येथे पकडण्यात राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाला यश आलंय. या कारवाईत पंजाब येथील जसपाल तरसेमाल सिंग आणि गुरद्याल बुधमराम सिंग या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात विक्रीत बंदी असलेले बनावट विदेशी मद्याचे एकूण 1502 बॉक्स, 2 मोबाईल आणि 12 चाकी ट्रक असा 1,31,45,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची पूर्वतयारी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अवैध नकली परराज्यातील मद्य विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे आयुक्त डॉक्टर निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मुंबई रोडवरून परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या पथकाने सापळा रचत 13 मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील नाशिक मुंबई रोडवरील कसारा नाका येथे ट्रकवर कारवाई केली. यावेळी चालकासह अन्य अशा प्रकारे दोघांना अटक करत मद्य साठ्यासह 2 मोबाईल फोन आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे. गरीब गरजू तरुणींना पैशाची हमी दाखवून त्यांना शरीर विक्रीत भाग पाडणाऱ्या एका पुरुष दलाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली. त्यांच्या तावडीतून 3 पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. कोपरीतील शिवम हॉटेलसमोर काही मुलींना शरीर विक्रीच्या व्यवसायासाठी आणले जाणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्याच आधारे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने 12 मार्च 2024 रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास कोपरीतील स्टेशन रोड भागातील शिवम हॉटेलसमोर सापळा रचून एका दलाला ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून 3 पीडित मुलींची सुटका करण्यात आली. या आरोपींविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात कलम 370 तसे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमन 1956 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलींना ठाण्यातील एका विशेष सुरक्षा गृहात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे आणखीन कोण साथीदार आहेत का, त्याने आणखीन कोणत्या मुलींना या रॅकेटमध्ये ओढले आहे का याचाही तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.